विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर विज्ञान आणि आरोग्याची माहिती मिळावी यासाठी जेनेसिस कॉलेजमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून 2 दिवस हे प्रदर्शन खुलं राहणार आहे। राधानगरी इथल्या जेनेसिस कॉलेजमध्ये आरोग्य आणि विज्ञान याविषयी शालेय विद्यार्थ्यांमध्ये आवड आणि जागृती व्हावी यासाठी विज्ञान आणि आरोग्य या विषयांच्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले। या प्रदर्शनाचं उद्घाटन गटशिक्षणाधिकारी धनंजय मेंगाणे, मौनी विद्यापीठ अध्यक्ष मधुआप्पा देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं। या प्रदर्शनामध्ये आरोग्य आणि विज्ञान या विषयावर सखोल माहिती देणाऱ्या उपक्रमांची मांडणी केली होती। प्राचार्य शोभराज माळवी यांनी महिलांच्या मासिक पाळीतील गैरसमज आणि औषधाचा शरीरातील प्रवास आणि त्यापासून होणारे फायदे तोटे यावर भाष्य केलं। जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन राधानगरी येथे राधानगरी तालुक्यातील आणि आसपासच्या परिसरातील जवळपास 40 शाळांमधल्या विद्यार्थ्यांना आम्ही इथं निमंत्रित करून एक तालुकास्तरीय असं विज्ञान प्रदर्शन नियोजित केलेलं आहे। जेनेसिस नॉलेज एक्सपो 2025 या नावानं यामध्ये आज जवळपास 15 वेगवेगळे आम्ही मॉडेल्स उभा केलेले आहेत। संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अभिजित तायशेटे यांच्या मार्गदर्शनातून आम्ही ग्रामीण भागातील होतकरू आणि हुशार अशा विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांच्यामध्ये ज्ञानाची विज्ञानाची एक जिज्ञासा निर्माण करण्यासाठी हे प्रदर्शन उभं केलेलं आहे। याच्यामध्ये फार्मसी आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे मॉडेल्स प्रदर्शन उभं केलेलं आहे। यावेळी जेनेसिस कॉलेजचे प्रशासकीय प्रमुख डॉक्टर शोभराज माळवी, संचालिका अवंतिका तायशेटे उपस्थित होत्या। विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर विज्ञान आणि आरोग्य या दोन्ही विषयाच्या माहिती मिळावी आणि जाणीवा जागृती व्हावी या दृष्टीनं आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं जेनेसिस नॉलेज एक्सपो नावाचा एक प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ह्या सर्व आरोग्याविषयीचे उपक्रम किंवा विज्ञानाच्या विषयीचे काही प्रयोग या ठिकाणी सादर केलेले आहेत आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, जे राधानगरी तालुक्यातील जवळजवळ 40 शाळा हे पाहण्यासाठी या ठिकाणी त्यांना इथं आमंत्रित करण्यात आलेलं आहे व ते सर्व शाळेचे विद्यार्थी त्यांना शाळेपासून इथं आणणं आणि त्यांना परत नेऊन सोडणं अशा पद्धतीनं सर्व संस्थेनं आमच्या नियोजन केलेलं असून त्यामध्ये आज शेकडो विद्यार्थी यामध्ये सहभागी होताना आपण पाहतोय। निश्चितपणाने या विद्यार्थी वयोगटामधील मुलांना याचा उपयोग होईल। डेस्टिनेशन त्याच्यामध्ये 30 कॉम्प्रेशन द्यायचे आणि 2 रेस्क्यू ब्रीथ द्यायचे। कॉम्प्रेशन कसं द्यायचे ते तुम्हाला मी दाखवणार आहे। 30 कॉम्प्रेशन द्यायचे। ह्या हाताच्या वर जो हात आपल्याला जास्त प्रेशर पडत नाही तो हात खाली ठेवायचा आणि बरोबर दोन्ही निप्पलच्या मध्ये ठेवायचा चेस्टच्या सेंटरला, आणि ज्या हाताचा प्रेशर पडते ते आपण वर ठेवायचं। 30 कॉम्प्रेशन द्यायचे। 1 and 2 and 3 and 4 एअरवे मेंटेन होतो आणि लगेच आपल्याला 2 रेस्क्यू ब्रीथ द्यायचे। रेस्क्यू ब्रीथ देत असताना त्याच्यावरती आपल्याला रुमाल टाकायचा आहे। आपल्याला कोणता कम्युनिकेबल डिसीज आहे ते माहित नसतो, त्याच्यामुळे आपल्याला ते रुमाल टाकायचा आहे, नोज फ्रीज करायचा आहे आणि माउथ कव्हर करायचा आणि 2 रेस्क्यू ब्रीथ द्यायचे। ही सायकल आपल्याला कधी पण कंटिन्यू करायची जोपर्यंत पेशंट रिकवर होत नाही आणि जोपर्यंत आपल्याला मेडिकल सपोर्ट भेटत नाही, म्हणजे ॲम्ब्युलन्स, जर तोपर्यंत आपण करायचे। गुड मॉर्निंग टू एव्हरीवन, वेलकम टू आवर ओन रेसिंग स्टेशन। आम्ही जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स नर्सिंग राधानगरीचे स्टुडंट्स आहोत। आज त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जखमीची लोकेशन चेक करायची आहे। त्या जखमीच्या लोकेशन मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, एक्सेसिव्ह ब्लिडिंग आहे का, रेडनेस आहे का, पेन आहे का, हे सगळं आपण का चेक करतो, कारण आपलं जे डेमॉन्स्ट्रेशन आहे ते फर्स्ट एड किट वरती आहे आणि जर एक्सेसिव्ह ब्लिडिंग होत असेल तर आपल्याला फर्स्ट एड किट वरती ते कव्हर होत नाही, त्यासाठी आपल्याला मेडिकल हेल्प घ्यावी लागते। हे सगळं चेक करून झाल्यानंतर आपल्याला नॉर्मल सलाईन घ्यायचं आहे आणि नॉर्मल सलाईन आपल्याला काय करतो, तो जखमीला क्लीन करण्यास मदत। जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स राधानगरी यांच्या माध्यमातून यांच्या संयुक्त विद्यमानाने जेनेसिस नॉलेज एक्सपो 2025 या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स इथं प्रेझेंट केलेले आहेत। त्यामध्ये इथं टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंगची मॉडेल आपण प्रेझेंट केलेलं आहे। त्यामध्ये टॅबलेट इंडस्ट्रीमध्ये कशी तयार होते, त्याचं कॉम्प्रेशन कसं होतं, त्याचं ब्लेंडिंग कसं होतं, त्याचं पॅकेजिंग कसं होतं आणि ते मार्केटमध्ये कशी एक्सप्लोज होते त्याचं आपण इथं मॉडेलिंग प्रेझेंट केलेलं आहे। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।